पाकिस्तानने भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं फूट मसाज सुरू केलेलं आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा धमाके सुरू आहेत. काही जणांना प्रश्न पडलेला आहे, ऑपरेशन सिंदूर 2.0 कधी सुरू होणार. मुळात हा प्रश्नच अप्रस्तुत आहे, कारण ऑपरेशन सिंदूर 1.0 अद्याप संपलेलं नाही आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याची पुष्टी केलेली आहे. ते असं म्हणाले की ऑपरेशन सिंदूर जारी आहे. एका बाजूला दोन्ही देशांच्या सीमांवर प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला असताना राजकीय घडामोडीसुद्धा अत्यंत वेगाने सुरू आहेत. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदिल अल जुबैर आज अचानक दिल्लीत येऊन थडकले अशासाठी म्हणावं लागतंय, कारण त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची गाठभेट घेतली. त्याच्या आधी इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अरागाची हे दिल्लीत आले होते. त्यांनी सुद्धा एस जयशंकर यांची गाठभेट घेतली. हे सगळं का घडतंय? दोन इस्लामी देशांचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत येतात आणि परराष्ट्र मंत्र्यांची गाठभेट घेतात. कारण स्पष्ट आहे, कारण जेव्हा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठोकण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून पाकिस्तानचे हातपाय गळपटलेले आहेत. पाकिस्तान जगातल्या अनेक मातब्बर देशांना विनंती करतोय की मोदींना समजवा, मोदींना रोखा, नाहीतर मोदी पाकिस्तान बेचिराग करतील.